प्रेज द लॉर्ड. मी पास्टर सुहास कदम पुन्हा एकदा बायबल टेल्स मध्ये तुमचं स्वागत करत आहे. बायबल टेल्स मध्ये आपण आज आणखी एका महत्वाच्या विषय पाहणार आहोत आणि तो विषय म्हणजे पास्टरांची पत्नी किंवा पालकाची पत्नी किंवा सेवकाची पत्नी. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला हे स्पष्ट करायचं आहे, जे हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना, देवाच्या ज्या सेविका ह्या व्हिडिओ पाहत आहेत त्यांना, या व्हिडिओतून मला अतिशय सुरुवातीलाच ही गोष्ट स्पष्ट करायची आहे की ह्या व्हिडिओतून मला पालकाच्या पत्नीने कसं राहायला पाहिजे, पास्टरांच्या पत्नीने कसं राहायला पाहिजे याच्याविषयी मी काही तुम्हाला सांगणार नाहीये किंवा वचनातून मार्गदर्शन मला तुम्हाला करायचं नाही किंवा या व्हिडिओतून मला तुम्हाला कुठल्या सूचना पण द्यायच्या नाहीत. परंतु हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागा एकच उद्देश आहे की मला या व्हिडिओतून ज्या पास्टरांच्या पत्नी त्यांना त्यांच्या सेवेमध्ये मदत करत आहेत, सपोर्ट करत आहेत, त्यांना मला ह्या व्हिडिओतून ह्या संदेशातून उत्तेजन द्यायचं आहे आणि म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. आणि विशेष करून हा व्हिडिओ मी त्या सेविकांना समर्पित करत आहे की ज्यांची सेवा आहे ती गुप्त आहे, जे अदृश्य आहे, जे कधी मंडळीच्या विश्वासणाऱ्यांच्या फारशी निदर्शनास येत नाही. परंतु ह्या व्हिडिओतून मला मंडळीचं लक्ष, विश्वासणाऱ्यांचं लक्ष आणि जे येशूवरती विश्वास ठेवणारे लोक आहेत त्यांचं लक्ष मला जरा पालकीनबाईची जी सेवा आहे, पालकीनबाईची जी सेवाकार्य आहे त्याच्याकडे मला थोडंसं तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि हा व्हिडिओ अशा प्रत्येक सेविकेला मला समर्पित करायचा आहे, जी आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांना त्यांच्या सेवा कार्यामध्ये त्याग, समर्पण, प्रार्थना, त्रास, दुःख, क्लेश यांच्याद्वारे त्यांनी त्यांच्या पतीच्या सेवेमध्ये खंबीरपणे उभे आहेत. अशा माझ्या बहिणींना मला हा व्हिडिओ समर्पित करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून उत्तेजन देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. आता ह्या संदेशामध्ये पुढे जात असतानाच, उत्तेजनाच्या ह्या संदेशामध्ये पुढे जात असताना मला बायबल मधील एक प्रसंग आहे, त्या प्रसंगाच्या द्वारे मला ह्या संदेशाची सुरुवात करायची आहे किंवा हा संदेश सांगत असताना मला बायबल मधील एक प्रसंग आहे तो या ठिकाणी मला सांगायचा आहे. आणि मग त्याच्यामधून मला सेवकाच्या पत्नीला कुठल्या त्रासातून जावं लागतं ते मला त्या गोष्टीकडे मला ह्या संदेशातून लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतं की मोशे जो देवाचा निवडलेला सेवक होता, परमेश्वराने त्याला निवडलं इस्रायल लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढून, मिस्र देशाच्या गुलामगिरीतून बाहेर काढून कनान देशामध्ये, वचनदत्त देशामध्ये घेऊन जाण्यासाठी. आणि मग जेव्हा वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वराने मोशेला निवडलं आणि मोशे इस्रायल लोकांचं नेतृत्व करत त्यांना इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर काढून त्यांना त्यांच्या प्रवासामध्ये पुढे नेत होता, त्यांचं नेतृत्व करत होता, कनान देशाकडे त्यांना नेत होता. त्यावेळेला मधल्या काळामध्ये वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे, निर्गम याच्या 19व्या अध्यायामध्ये परमेश्वर मोशेला म्हणाला की तू पर्वत चढून माझ्याकडे वरती ये. निर्गम याचा 19वा अध्याय. आणि मग मोशे जो आहे तो परमेश्वराच्या जवळ गेला. परमेश्वराने त्याला काही नियम त्या ठिकाणी घालून दिले. 3, 4, 5 दिवसानंतर, निश्चित दिवस दिलेले नाही, मोशे परत आहे तो लोकांच्या मध्ये गेला. परमेश्वर मोशेला परत त्याच अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर मोशेला म्हणाला की आता तू अहरोनाला घेऊन तुझ्यासोबत ये. आणि मग मोशे अहरोनाला घेऊन, वचनाच्या मध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराच्या सोबत राहिला आणि डोंगरावरती अहरोन आणि मोशेच्या सोबत परमेश्वरानं काही गोष्टी त्या बोलल्या. आता हे परमेश्वराने मोशेला दुसऱ्यांदा पर्वतावरती बोलवलं. त्यानंतर हे दोघे अहरोन आणि मोशे परत खाली पर्वतावर खाली गेले आणि मग परमेश्वर आता मोशेला म्हणत आहे निर्गम याच्या 24वा अध्याय 1ल्या वचनामध्ये, ज्या प्रकारे अहरोन आणि तू मला भेटण्यासाठी वरती पर्वतावरती आलास त्याच प्रकारे आता तू अहरोन, नादाब आणि अबिहू आणि इस्रायल लोकांचे जे 70 वडील आहेत ह्यांना घेऊन देखील तू पर्वतावरती ये. आणि मग मोशे ह्या 70 वडिलांना घेऊन अहरोनाच्या सोबत तो पर्वतावरती गेला आणि हे सगळे लोक त्या ठिकाणी काही दिवस राहिले. वचनांच्या मध्ये सांगितले आता हे सगळे लोक परत पर्वत उतरून खाली गेले. आता पहिल्यांदा देवाने मोशेला एकटा होता त्यावेळेला बोलवलं, दुसऱ्यांदा अहरोनासोबत बोलवलं, तिसऱ्यांदा निर्गमाच्या 24व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की 70 वडिलांच्या सोबत मोशे त्या पर्वतावरती गेला. आता हे सगळे परत जेव्हा खाली गेले त्यानंतर आता चौथ्यांदा परमेश्वर मोशेला म्हणत आहे, निर्गमाचा 24वा अध्याय आणि 12 वचनामध्ये की मोशे आता तू एकटाच डोंगरावरती ये.
आता वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे की मोशे डोंगरावरती जात आहे आणि जात असताना त्यानं इस्रायल लोक जे 70 वडील होते, जे पुढारी होते, त्यांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की मी वरती परमेश्वराला भेटण्यासाठी जात आहे परमेश्वराच्या आज्ञेनुसार. आणि त्याच्यामुळे तुमचं काही प्रकरण असेल, तुमचे काही वाद असतील, भांडणं असतील, न्याय असेल, इथून पुढे माझी जबाबदारी मी अहरोन आणि हूर ह्या 2 सेवकांना देत आहे. इथून पुढे तुमची प्रकरणे ते चालवतील जोपर्यंत मी पर्वतावरून खाली येत नाही तोपर्यंत. आणि वचनांच्या मध्ये सांगितले की मोशेने ह्या दोघांना ती जबाबदारी दिली आणि मोशे डोंगरावरती गेला. आणि जात असताना मोशेने आणखी एक सूचना त्यांना दिलेली आहे, तुम्ही नंतर वाचू शकता निर्गमाच्या 24व्या अध्यायामध्ये. मोशे त्यांना म्हणाला की मी येऊपर्यंत माझी या ठिकाणी वाट पहा, असं मोशे त्या इस्रायल लोकांना म्हणाला आणि तो स्वतः परमेश्वरासोबत डोंगरावरती गेला. आता जेव्हा मोशे डोंगराच्या शिखरावरती गेला, 7 दिवस वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे की मेघाने ते शिखर पर्वत आहे तो व्यापून टाकला आणि 7व्या दिवसानंतर परमेश्वर आहे तो मोशेशी बोलू लागला. आणि वचन सांगते निर्गमाचा 24वा अध्याय 18 वचनामध्ये की मोशे त्या ठिकाणी 40 दिवस आणि 40 रात्री होता. जेव्हा मोशे डोंगरावरती चाललेला होता चौथ्यांदा, जेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला की तू पर्वत चढून माझ्याकडे ये निर्गमाच्या 24व्या अध्यायामध्ये, त्यावेळेला मोशेला पण माहित नव्हतं की त्याला 40 दिवस आणि 40 रात्री पर्वतावरती राहायचं आहे. मोशेला पण परमेश्वराने ती गोष्ट सांगितलेली नव्हती किंवा ही गोष्ट इस्रायल लोकांना पण माहित नव्हतं की मोशे 40 दिवस 40 रात्री त्या पर्वत शिखरावरती राहणार आहे. अहरोन आणि हूर यांना देखील माहित नव्हतं की मोशे 40 दिवस 40 रात्री पर्वत शिखरावरती राहणार आहे. किंवा मोशेची पत्नी आणि मोशेच्या मुलांना देखील, सिप्पोरा हिला देखील माहित नव्हतं की मोशे 40 दिवस आणि 40 रात्री पर्वतावरती राहणार आहे. आता इथून पुढे जे आहे ते वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे की मोशे पर्वतावरती गेला आणि मग परमेश्वराने मोशेशी बोलणं ते चालू केलं. आणि मग जसे दिवस जातील, 8 दिवस गेले, 10 दिवस गेले, 10 दिवसानंतर इस्रायल लोकांच्या मध्ये कुजबूज चालू झाली. मोशे अजून पर्वतावरून खाली आला नाही. नेमकं काय झालं असेल मोशेचं? इस्रायल लोकांच्या मध्ये चर्चा चालू झाली आणि मग सगळे जे वडील आहेत ते अहरोनाच्या जवळ आले आणि अहरोनला म्हणले असतील असं की मोशे जो आहे तो डोंगरावरती पर्वतावरती परमेश्वराला भेटण्यासाठी गेलेला आहे. त्या डोंगरावरती आम्हाला तेज दिसत आहे, अग्नी दिसत आहे. त्या मोशेचं काय झालं आम्हाला माहित नाही. मोशे अजून कसा काय परत आला नाही? गेले 3 वेळेला तो गेला, 4 वेळेला तो गेला. त्या प्रत्येक वेळेला तो 7 दिवसानंतर, 8 दिवसानंतर, ठराविक दिवसानंतर तो परत आला. परंतु आज 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, मोशे अजून परत आला नाही. त्याचं काय झालं? इस्रायल लोक आहेत ते अहरोन याला सारखं सारखं विचारत आहेत की मोशेचं काय झालं. कारण इस्रायल लोकांना काळजी लागलेली आहे की आम्हाला इथून पुढे आमचं नेतृत्व कोण करणार. कारण मोशे अजून परत आला नाही. गेल्या वेळेला मोशे गेला, परत आला, गेला, परत आला, गेला, परत आला. परंतु 8 दिवस झाले, आता 15 दिवस झाले, इतक्या दिवस अजून मोशे परत आला नाही. मग आमचं कसं होणार? अशा प्रकारे ते कुरकुर करू लागले अहरोनाच्या जवळ. अहरोनाने कदाचित त्यांना धीर दिला असेल की मोशे पर्वतावरती, डोंगरावरती परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्याला भेटण्यासाठी गेलेला आहे आणि लवकरच मोशे तो परत येईल, आपण आणखी काही दिवस वाट बघूया. परत 4-5 दिवसानंतर त्यांनी वाट पाहिली अहरोनाच्या सांगण्याचं. परत ते आले आणि म्हणाले अजून मोशे परत आला नाही, मोशेचं काय झालं आम्हाला माहित नाही आणि आता आमचं नेतृत्व कोण करणार? विचार करा, ज्या मोशेनं इस्रायल देशाच्या गुलामगिरीतून ह्या इस्रायल लोकांना, मिस्राच्या गुलामगिरीतून ह्या इस्रायल लोकांना बाहेर काढलं, तांबडा समुद्र ज्या मोशेच्या द्वारे परमेश्वराने दुभंगला, आकाशातून अन्न दिलं, पाणी दिलं, ह्या मोशेने त्या इस्रायल लोकांचा नाश होऊ नये म्हणून अनेक प्रार्थना केल्या. त्या मोशेच्या विषयी हे इस्रायल लोक कुरकुर करत आहेत आणि तो पर्वतावरती परमेश्वरासोबत आहे, त्याला यायला विलंब लागला आणि हे आपापल्या आप चर्चा करत आहेत की मोशेचं काय झालं आम्हाला माहित नाही. म्हणजे त्या मोशेचा कुठल्याही गोष्टीशी घेणे देणं त्यांना आता काही राहिलेलं नाहीये. त्यांना एकाच गोष्टीचं घेणे देणं राहिलेलं आहे, इथून पुढे आता आमचं नेतृत्व कोण करणार, इथून पुढे आमचं नेतृत्व आता कोण करणार. विचार करा, ही चर्चा जेव्हा इस्रायल लोकांच्या वडिलांच्या मध्ये चालू असेल की मोशेचं काय झालं आम्हाला माहित नाही, मोशे कुठे गेला आम्हाला माहित नाही, मोशेची पत्नी आणि मोशेच्या मुलांची काय अवस्था झाली असेल? तिला पण माहित नाही की मोशे 40 दिवस 40 रात्री तिथं राहणार आहे. कारण मोशेनं फक्त इतकंच सांगितलं की मी येऊपर्यंत वाट पहा. तिला पण माहित नाही नक्की काय झालेलं आहे. तिला, तिच्या मुलांना आधार देणं हे इस्रायल लोकांचं, वडिलांचं काम आहे, अहरोनाचं आणि हूरचं काम आहे. की ज्या मोशेंच्या द्वारे परमेश्वराने तांबडा समुद्र दुभंगला, ज्या मोशेने अद्भुत कृत्ये फारोला दाखवलीत आणि आम्हाला तिथून गुलामगिरीतून बाहेर काढलं,
ज्या मोशेच्या द्वारे परमेश्वर आमच्याशी बोलत आहे, ज्या मोशेच्या द्वारे परमेश्वर आम्हाला अन्न पुरवत आहे, तो मोशे पर्वतावरती मोशे देवाला भेटण्यासाठी गेलेला आणि की सिप्पोरा तू काळजी करू नको, आम्ही तुझ्या सोबत आहे. मोशेनं आम्हाला सांगितलेलं आहे की मी येऊपर्यंत वाट पहा. आपण सगळेजण या ठिकाणी मोशेची वाट बघूया, निश्चितपणे लवकरात लवकर मोशे परत येईल. असा धीर इस्रायल लोकांनी, वडिलांनी तिला देणं गरजेचं होतं. परंतु हे लोक चर्चा करत आहेत मोशेच्या मृत्यूविषयी. मोशे अजून का परत आला नाही याच्याविषयी चर्चा करत आहेत. आणि अहरोनला त्यांनी अगदी पिळून टाकलं. वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे, निर्गम याच्या 32वा अध्याय 1 वचनामध्ये, मोशेला यायला विलंब लागला, त्याच्यामुळं हे इस्रायल लोक अहरोनला पिडत आहेत, त्रास करत आहेत. आणि ते म्हणाले की आम्हाला ज्या देवाने आम्हाला इजिप्तच्या गुलामीवरून बाहेर काढलं तो देव आम्हाला दे, आत्ताच्या आता तो देव आम्हाला तू प्रकट कर आणि आम्हाला कुठला तर देव दे जो आम्हाला इथून पुढे कनान देशामध्ये घेऊन जाईल. आता आम्हाला मोशेशी काही घेणे देणं नाहीये. म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली, अनधिकृतपणे त्यांनी जाहीर केले की आता मोशे परत येणार नाही, मोशे पर्वतावरती मेलेला आहे. ही चर्चा ते इस्रायल लोक करत आहेत. आणि अहरोनानं देखील, त्यांनी सारखं त्याला पिडत होते. अहरोनाचं देखील ते ऐकत नव्हते. आणि त्याच्यामुळं अहरोनानं पण अधिकृत रीतीनं हे जाहीर केलं की त्यानं सगळ्यांची सोने जे आहे ते मागितलं. वचनांच्या मध्ये सांगितलं, त्यानं अग्नीमध्ये टाकलं, एक कोरी वासराची मूर्ती केली आणि तो त्यांना म्हणत आहे की ह्याच दैवतानं आपल्याला मिसराच्या गुलामीतून बाहेर काढलेलं आहे आणि हेच दैवत तिथून पुढे आपल्याला पुढे कनान देशामध्ये घेऊन जाणार आहे. म्हणजे अहरोनानं देखील अधिकृत रीतीनं हे घोषित केलं की आता मोशे परत येणार नाही. अधिकृत रीतीनं अहरोनानं घोषित केलं की आता मोशे आहे तो मरण पावलेला आहे. आणि हे लोक त्या मूर्तीच्या समोर, त्या सोन्यानं जे ओती मूर्ती तयार केली होती त्या ओती मूर्तीच्या समोर नाच गाणं करत आहेत, तमाशा करत आहेत, अर्पण देत आहेत, त्याच्यासमोर मेजवानी उत्सव करत आहेत, असं निर्गमाच्या 34व्या अध्यायामध्ये म्हणलेलं आहे. एका बाजूला उत्सव चालू आहे कारण त्यांना अहरोनानं देव दिले, ज्या देवाने त्यांना तिथून बाहेर काढला असा त्यांच्या समजुतीप्रमाणे. आणि दुसऱ्या बाजूला मोशेची पत्नी, मोशेची मुलं क्लेशामध्ये असतील, रडत असतील की आमचा पप्पा अजून आला नाही, माझे वडील अजून आले, माझा पती डोंगरावरती गेलाय, तो अजून परत आला नाही. एका बाजूला जे लोकांना मोशेने मदत केली, त्यांच्यासाठी प्रार्थना केली, ते लोक उत्सव करत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला त्याची पत्नी आहे ती क्लेश करत असेल, ती त्रासातून जात असेल, कारण तिला माहित नाही की मोशे कधी परत येणार आहे. तिला पण माहित नाही की काय झाले नेमकं. अहरोन ज्याच्यावर तिचा विश्वास होता त्यानं देखील जाहीर करून टाकलं की ह्याच देवानी तुम्हाला त्या इजिप्तच्या देशातून बाहेर काढलेलं आहे. अनधिकृतपणे अहरोनाने जाहीरच केलं, ह्या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं की मोशे आता परत येणार नाही, मोशे मरण पावलेला आहे. विचार करा त्या स्त्रीची, सिप्पोराची आणि तिच्या मुलांची काय अवस्था झाली असेल. हा एक छोटासा प्रसंग मी बायबलमधील तुम्हाला सांगत आहे. अशा अनेक प्रसंगातून देवाच्या सेविकेला जावं लागतं, देवाच्या सेवकाच्या पत्नीला जावं लागतं. जे आपलं दुःख, आपलं त्रास, आपले क्लेश कोणालाही सांगू शकत नाही. परंतु मला ह्या व्हिडिओतून, ह्या संदेशातून तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. हालेलुया. मोशे कायमचाच डोंगरावरती राहिला नाही. वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे 40 दिवस 40 रात्री झाल्यानंतर मोशे आहे तो त्या पर्वतावरून देवाच्या आज्ञा घेऊन आला. आणि जेव्हा त्यानं बघितलं की लोक त्या मूर्तीच्या समोर, त्या वासराच्या समोर त्यांनी नृत्य करत आहेत, जल्लोष करत आहेत, उत्सव करत आहेत, वचनांच्या मध्ये सांगितलेलं त्याने त्या पाट्या फोडल्या आणि परमेश्वराचा क्रोध त्या लोकांच्यावरती भडकणार होता. परंतु मोशेनं मध्यस्थी केली, प्रार्थना केली की देवा त्यांना मारू नको, देवा त्यांना मारू नको. आणि वचनांच्या मध्ये सांगितलेलं की परमेश्वरानं आपला क्रोध आहे तो आवरला. 40 दिवसानंतर, 40 रात्री झाल्यानंतर मोशे आहे तो परत आला. हालेलुया. त्याला पाहून सिप्पोरा आणि त्याची मुलांना आनंद झाला असेल. मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही आज ज्या क्लेशांच्या मध्ये आहात, ज्या त्रासांच्या मध्ये आहात, ज्या परिस्थितीतून तुमच्या पतीला पालखी सेवेमध्ये सपोर्ट करत आहात, हालेलुया, ही परिस्थिती कायमचीच अशी राहणार नाही. परमेश्वर तुमचे दिवस, तुमची सेवकार्य बदलणार आहे. वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे की दुसऱ्यांदा जेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला की तू पर्वत चढून माझ्याकडे ये, निर्गमाच्या 34व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. मोशे परत 40 दिवस 40 रात्री
त्या पर्वतावरती गेला. परमेश्वराने त्याला परत त्या दगडी पाट्यांच्या वरती स्वतःच्या हाताने 10 आज्ञा दिल्या. 40 दिवस 40 रात्रीनंतर मोशे जेव्हा परत त्या पर्वतावरून खाली आला, हालेलुया, वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही नंतर वाचा, निर्गमनाचा 34वा अध्याय आणि 29 ते 30 वचनांच्या मध्ये असं दिलेलं आहे की मोशे हालेलुया देवाचं गौरव, देवाचं तेज घेऊन खाली उतरत होता. जेव्हा मोशे खाली उतरला, 30व्या वचनामध्ये 34-30 मध्ये असं दिलेलं आहे निर्गम की देवा इस्रायल लोकांना मोशेकडे पाहायला ते घाबरत होते, कारण मोशेच्या चेहऱ्यावरून देवाचं गौरव, देवाचं तेज आहे ते बाहेर पडत होतं. हालेलुया, ते तेज असंच आलेलं नव्हतं. ते तेज, ही जी सिप्पोरा आहे, तिची मुलं आहेत ना, ते कष्ट ते प्रार्थना करत होते. हालेलुया, ते कष्ट करत होते. त्यांनी त्या परिस्थितीत, मोशेच्या त्या नाकारार्थी परिस्थितीत, ज्या वेळेला त्यांच्यासोबत कोणी उभं नव्हतं, त्यावेळेला हालेलुया, त्यावेळेला त्यांनी त्या कष्टामध्ये, त्या त्रासामध्ये त्या सेवकासोबत उभे राहिले आणि त्यांच्या त्या त्यागातून, त्यांच्या समर्पणातून मोशेच्या सेवा कार्यामध्ये ते गौरव, ते झालं. आज जरी तुमच्या सेवा कार्याकडे, जी तुमची गुप्त सेवा कार्य आहे, जे कोणाच्या निदर्शनास येत नाही, पालक जरी सामर्थ्याने संदेश देत आहे, लोक पालकांना प्रेज दुलार देतात, लोक पालकांना खूप चांगला संदेश द्याला असं उत्तेजन देतात, त्यांनी त्यांच्या हातात प्रेज दुलार देतात, त्यांच्या गळ्यामध्ये पडतात, परंतु फार कमी वेळेला असं होतं की पालकांची जी पत्नी आहे, जिची सेवा कार्य जी गुप्त आहे, जी गुप्तपणे समर्पणाच्या द्वारे, कष्टाच्या द्वारे, अडचणींच्या मध्ये त्या पालकासोबत उभा राहून त्याला सपोर्ट करत आहे. आज जर एखादा सेवक सामर्थ्याने संदेश देत आहे, तर त्या सामर्थ्याने संदेश देण्याच्या पाठीमागं त्याच्या पत्नीच्या प्रार्थना, त्याच्या पत्नीचा त्याग, तिच्या पत्नीचे अश्रू, तिच्या पत्नीचे कठीण प्रसंग आहेत, हे पेरलेले आहेत. आज जर फाळक गावांच्या मध्ये जाऊन धाडसाने घोषणा करत आहे, वचनांची घोषणा करत आहे, मंडळांची स्थापना करत आहे, तर त्याच्या पाठीमागं त्याच्या पत्नीच्या प्रार्थना, त्याच्या पत्नीचा त्याग, त्याच्या पत्नीचं समर्पण आहे, हे पेरलं गेलेलं आहे आणि त्यातूनच ही जी सेवा आहे ही उभा राहत आहे. आणि म्हणून मला ह्या व्हिडिओतून एवढंच सांगायचं आहे की जरी त्या प्रसंगातून, अशा अनेक प्रसंगातून तुम्हाला आज जावं लागत असेल, परंतु परमेश्वर तुम्हाला त्याच प्रसंगांच्या मध्ये ठेवणार नाही. परमेश्वर तुमचं दुःख, तुमचं क्लेश, तुमचं त्रास, तुमचं त्याग, तुमचं समर्पण, हालेलुया, याचं योग्य वेळी प्रतिफळ देणार आहे. जसं मोशेच्या चेहऱ्यावरून देवाचं तेज बाहेर पडत होतं, तसं एके दिवशी, येणाऱ्या दिवसांच्या मध्ये तुमच्या ह्या कष्टातून, तुमच्या सेवा कार्यामध्ये, तुमच्या पतीच्या सेवा कार्यातून परमेश्वराचं गौरव आहे, परमेश्वराचं तेज आहे, परमेश्वराची महिमा आहे, ते बाहेर पडेल. आणि परमेश्वर योग्य वेळेला, हालेलुया, योग्य वेळेला तुमच्या कष्टाचं, तुमच्या त्रासाचं, तुमच्या क्लेशाचं, तुम्ही जे काही त्याग परमेश्वर आपले पाहून करत आहात, त्याचं प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला देईल. कारण जरी तुम्हाला असं वाटत असेल की त्या दुःखामध्ये, त्या क्लेशामध्ये तुम्ही एकटे आहात, कारण पालकाची पत्नी असल्यामुळे आपलं दुःख, आपलं त्रास ते कोणाला सांगू शकत नाही, परंतु परमेश्वराचं लक्ष तुमच्याकडे आहे. जेव्हा इस्रायल लोक मोशेच्या मृत्यूची चर्चा करत होते, अफवा पसरत होते, चर्चा करत होते, ते डान्स करत होते, ते त्या उत्सव करत होते, आणि दुसऱ्या बाजूला सिप्पोरा ती क्लेश करत असेल, रडत असेल, तिच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. परंतु आज मला तुम्हाला सांगू दे, तिच्याकडे परमेश्वराचं लक्ष होतं. परमेश्वर तिच्याकडे पाहत होता आणि तिच्या कष्टातूनच, तिच्या त्रासातूनच, हालेलुया, परमेश्वरानं ती सेवा आहे ती उभी केली. आज देवाची जी सेविका आहे, देवानं निवडलेली जे पात्र आहे, जे पास्टरांच्या सेवेमध्ये त्याच्यासोबत उभी राहणारी जी सेविका आहे, पत्नी, त्या पालकाची पत्नी आहे, ती ह्या सेवेमध्ये समान भागीदार आहे. जरी तिची वाहवा होत नसेल, तिची कौतुक होत नसेल, तिला आधार, धीर देणारे शब्द फार कमी ऐकायला मिळत असतील, परंतु मला ह्या व्हिडिओतून तुम्हाला धीर द्यायचा आहे, तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की तुमचं सेवा कार्य जरी लोकांच्या पासून गुप्त असेल, परंतु ते परमेश्वरापासून गुप्त नाही. परमेश्वर योग्य वेळेला तुम्हाला त्याचं प्रतिफळ देईल आणि परमेश्वर निश्चितपणे तुमच्या सर्व प्रार्थनांची उत्तर देईल. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. परमेश्वर तुमचं जे सेवा कार्य आहे, परमेश्वर तुमचं जे जीवन आहे, ते त्याच्या आशीर्वादांनी भरून टाकेल. हालेलुया. आणि म्हणून मला ह्या व्हिडिओतून तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की तुमचे श्रम प्रभूमध्ये व्यर्थ नाही. ज्या प्रकारे परमेश्वराचं तेज मोशेच्या सेवा कार्यामध्ये उतरलं, त्याच प्रकारे परमेश्वर त्याचं तेज तुमच्या ह्या कष्टाच्या सेवा कार्यातून नक्कीच बाहेर करेल. कष्टाच्या सेवा कार्यातून नक्कीच ते तेज आहे ते बाहेर पडेल आणि तुमचं सेवा कार्य ते गौरवी परमेश्वराचे तेजाने, परमेश्वराच्या महिमेने भरलेला असेल. परमेश्वर ह्या छोट्याशा व्हिडिओतून, ह्या छोट्याशा संदेशाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करो.
परमेश्वर तुमच्या सोबत राहो. आमेन. आमेन.